कोल्हापूरचं राजाराम कॉलेज. सकाळचा वेळ. वर्गात गोंधळ, हास्य आणि नवीन चेहऱ्यांची गर्दी. त्याच गर्दीत एक शांत, साधी मुलगी होती, सिया देशमुख. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित आणि डोळ्यात थोडी भीती. नवीन कॉलेज आणि नवीन वातावरण असल्याने. त्याच वेळी वर्गात एका मुलाचा आवाज आला, "मॅडम, मला नाटकासाठी जोडीदार हवा." तो होता अद्वैत सावंत, कॉलेजचा लोकप्रिय विद्यार्थी. हुशार पण थोडा खोडकर. त्याची स्टाईल, त्याचं बोलणं सगळंच उठून दिसणार. मॅडम म्हणाल्या, "अद्वैत, तुला सियाबरोबर जोडी लावते, ठीक आहे ना?" दोघं थोडे गोंधळले, पण मान्य केलं. पहिल्यांदा सरावासाठी भेटले तेव्हा सिया थोडी घाबरलेली. अद्वैतनं हसत म्हटलं, "अरे काही नाही, फक्त अभिनय आहे. पण खरं सांगू, तू खूप नैसर्गिक आहेस." त्या एका वाक्याने सियाच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं आणि तिथून सुरू झाली त्यांची पहिली ओळख. नाटकाच्या सरावानिमित्त दोघं दररोज भेटू लागले. सराव होताना अद्वैत मुद्दामच चुका करत असे, जेणेकरून सियासोबत अधिक वेळ मिळेल. सियाला त्याची ती खोडी आवडू लागली. एका दिवशी सराव संपल्यावर पाऊस सुरू झाला. सिया कॉलेजच्या गेटवर थांबली. छत्री नव्हती. अद्वैत तिच्याकडे आला आणि म्हणाला, "चल, ही माझी छत्री, दोघं वाटून घेऊ. पण लक्षात ठेव, पावसात दिलेलं वचन कायमचं असतं." दोघं पावसात चालू लागले, हसत, थोडं थबकत. त्या क्षणी काही न बोलताही मन बोलली होती. त्या रात्री सियाने डायरीत लिहिलं, "मला वाटतंय, माझं मन कुणाच्या वाटेला गेलंय." कॉलेजचं शेवटचं वर्ष संपत आलं. दोघांना भीती वाटू लागली. आता पुढे काय? एक दिवस सिया कॉलेजला आलीच नाही. अद्वैत शोधत राहिला. फोन लावला, पण उत्तर नाही. 2 दिवसांनी बातमी मिळाली, सियाचं लग्न ठरलं आहे, घरच्यांनी ठरवलंय. अद्वैतचं मन कोसळलं. तो तिच्या घरी गेला, पण भेटू दिलं नाही. शेवटी सियाने तिच्या मैत्रिणीकडून एक छोटं पत्र पाठवलं. "अद्वैत, मी तुझ्यावर प्रेम करते, पण माझं आयुष्य आता माझं राहिलेलं नाही. तुझं स्वप्न जग. मी तुझ्या प्रत्येक यशात असेन." त्या दिवशी अद्वैत पहिल्यांदा रडला. 15 वर्षांनंतर. अद्वैत आता एक प्रसिद्ध लेखक झाला. त्याचं पुस्तक अपूर्ण देशभर प्रसिद्ध झालंय. त्यात त्याने लिहिलंय, "ज्यांचं नाव मी घेऊ शकले नाही, तेच नाव माझ्या प्रत्येक शब्दात आहे." एका सायनिंग कार्यक्रमात सिया आली. डोळ्यात जुन्या आठवणी, हातात तेच पुस्तक. ती हसली आणि म्हणाली, "तुझं अपूर्ण आता पूर्ण झालं का अद्वैत?" तो शांतपणे म्हणाला, "प्रेम पूर्ण झाले की संपतं सिया, अपूर्ण असले की जगतं." दोघांच्या डोळ्यात पाणी आलं, पण हृदय शांत होतं. प्रेम कधीच मरत नाही, ते फक्त रूप बदलतं. 15 वर्षांनंतरचा तो दिवस. अद्वैतच्या जीवनात सगळं स्थिर होतं. नाव, यश, पैसा, पण मन मात्र अजून कुठेतरी रिकामं होतं. त्याचं अपूर्ण हे पुस्तक लोकांच्या हृदयाला भिडलं होतं, पण त्याचं स्वतःचं हृदय अजूनही सियाच्या आठवणीत जगत होतं. एका संध्याकाळी तो त्याच्या जुन्या डायरींची पेटी साफ करत होता. त्या पेटीत एक पिवळसर झालेलं, थोडं वाकडं-तिकडं पत्र दिसलं. त्यावर लिहिलं होतं, "अद्वैतसाठी, सिया." अद्वैतच्या हातात थरथरत होते. त्याने हळूच ते पत्र उघडलं. पत्रातील शब्द होते की, "अद्वैत, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की मी तुझ्यापासून दूर आहे, पण मनानं नाही. माझं लग्न ठरवलं गेलं तेव्हा मी काहीच करू शकले नाही. पण एक गोष्ट सांगायची आहे. तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी स्वतःला ओळखायला शिकले. तू मला जगाकडे पाहायला शिकवलंस. मी तुझं प्रेम कधीही बोलून सांगू शकले नाही. कारण समाज, कुटुंब आणि बंधनं जास्त मोठी होती. पण जेव्हा मी लग्नमंडपात तुझं नाव घेतलं, तेव्हा माझं हो हे देवासमोरचं वचन होतं की माझं मन नेहमीच तुझं राहील. एक दिवस तू मोठा होशील. तुझ्या शब्दात लोक स्वतःला शोधतील. पण मी प्रार्थना करते की
त्या प्रत्येक शब्दात थोडी सिया राहो, तेवढंच माझं प्रेम अमर ठरेल. पत्र वाचताना अद्वैतचे अश्रू कागदावर पडत होते. इतक्या वर्षांनी सियाचं खरं प्रेम त्याला त्या शब्दात जाणवलं. त्या रात्री तो आपल्या टेबलावर बसून एक नवीन पुस्तक सुरू करतो. त्याचं नाव ठेवतो ती, जी कधीच माझी नव्हती, पण तरीही माझ्यातच होती. त्यात तो सियाच्या पत्रातील प्रत्येक ओळ जपतो. त्या शब्दातून तो तिला पुन्हा जिवंत करतो. अद्वैत आता प्रसिद्ध लेखक झाला होता. त्याची पुस्तकं जगभर वाचली जात होती. पण प्रत्येक यशानंतरही त्याच्या मनात एक शांत पोकळी होती, तीच सिया. एक दिवस पुण्यातल्या एका मोठ्या साहित्य मेळाव्याला तो विशेष पाहुणा म्हणून गेला होता. प्रत्येकामध्ये अनेक तरुण लेखक, वाचक आणि चाहत्यांची गर्दी होती. कार्यक्रम संपल्यावर एक तरुण मुलगी पुढे आली. तिच्या हातात अद्वैतचं नवं पुस्तक होतं, ती जी कधीही माझी नव्हती. ती म्हणाली, सर, हे पुस्तक मी 5 वेळा वाचलं आहे. तुमचे शब्द काहीतरी ओळखीचेच वाटतात, जणू कुणाच्या आयुष्याचं सत्य सांगतंय. अद्वैत हसला आणि म्हणाला, लेखकाचे शब्द हे त्याच्या जखमांचे ठसे असतात. ती थोडी हसली. सर, माझं नाव सिया नाईक आहे. अद्वैत क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या हृदयात जुन्या आठवणींचा प्रवाह वाहू लागला. सिया? त्याने हळूच विचारलं. हो, माझ्या आईचं नाव होतं सिया सावंत. तुम्ही ओळखत होता का तिला? त्या एका वाक्याने वेळ थांबला. अद्वैतच्या हातातला पेन खाली पडला. त्याचे डोळे भरून आले. तुझी आई सिया? ती मान डोलावते. हो, काही वर्षांपूर्वी तिचं निधन झालं. पण मरायच्या आधी ती नेहमी एक गोष्ट सांगायची. अद्वैत नावाचा एक लेखक आहे, त्यांचं लेखन वाचले की मला स्वतःला भेटल्यासारखं वाटतं. अद्वैतच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं, सिया गेली, पण तिचं प्रेम तिच्या मुलीतून पुन्हा समोर आलंय. त्याने हळूच सियाच्या मुलीकडे पाहून म्हणाले, तुझ्या आईने मला लिहायला शिकवलं आणि आज तू मला जगायला शिकवतेस. ती स्मित करून म्हणाली, आई म्हणायची अपूर्ण प्रेमसुद्धा कधी कधी पूर्ण होतं, कुणाच्या तरी रूपात. अद्वैतने तिच्या हातात पुस्तक ठेवलं. हे घे, हे तुझ्या आईसाठीचं शेवटचं पान आहे. त्या पुस्तकात तो लिहितो, तू गेलीस, पण तुझा श्वास अजून माझ्या शब्दात आहे. वेळ पुढे सरकत होती. अद्वैत आता 60 पार करून गेला होता. केस पांढरे झाले, चाल थोडी मंदावली, पण डोळ्यात अजूनही तेच प्रेमाचं तेज होतं सियासाठी. तो अजूनही लिहित होता, पण आता प्रत्येक ओळीत शांतता होती, संघर्ष नव्हता. त्याचं आयुष्य जणू सियाच्या आठवणींसोबत एकरूप झालं होतं. एका रात्री तो आपल्या अभ्यासिकेत बसला होता. टेबलावर ठेवलेलं जुनं सियाचं पत्र त्याने उचललं. हळूच हात फिरवला. तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर एक फोटो होता. सिया आणि तिची मुलगी सिया नाईक, त्या कार्यक्रमातली. तो हसला आणि स्वतःशीच म्हणाला, देवाने ती मला परत पाठवली, वेगळ्या रूपात. त्या रात्री त्याने लिहायला सुरुवात केली. त्याचं शेवटचं पुस्तक. नाव ठेवलं शेवटचं पान. त्या पुस्तकातली शेवटची ओळ होती की, मी आयुष्यभर तुझं नाव घेऊ शकलो नाही, पण माझा प्रत्येक श्वास तुझ्या नावाने भरलेला होता. तू गेलीस तरी तुझं प्रेम माझ्या आत जगतंय आणि जेव्हा मी नाही राहीन तेव्हा माझे शब्दच तुझ्या मिठीत परत येतील. दुसऱ्या सकाळी अद्वैत आपल्या टेबलाजवळ शांत बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. हातात पेन अजूनही होता, पण तो आता शब्दांच्या पलीकडे गेला होता. त्याच्या समोर एक उघडं पान होतं. त्यावर फक्त 2 शब्द लिहिलेले होते, तुझा अद्वैत.
काही दिवसांनी सिया नाईक त्याच्या घरी आली. तिला टेबलावर ते शेवटचं पुस्तक सापडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, हे पुस्तक त्या स्त्रीसाठी, जिला प्रेमाचा खरा अर्थ कळला. सिया सावंतसाठी. सिया नाईकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आकाशाकडे पाहून म्हणाली, आई, तुझं प्रेम खरंच अमर झालं. त्या दिवशी अपूर्ण प्रेम कहाणी अखेर पूर्ण झाली.